माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बनवते ख्रिसमस स्पेशल अगदी अचूक प्रमाणात एगलेस प्लम केक. चवीला म्हणाल तर इतका अप्रतिम हा केक तयार होतो ना आणि अगदी इझिली अवेलेबल असणाऱ्या साहित्यामध्ये मार्केटसारख्याच चवीचा हा केक आपल्या इथे तयार होतो. अगदी मॉइस्ट, सॉफ्ट, ओव्हरऑल छानच म्हणजे तुम्हाला बघूनच याची कल्पना येत असेल, की आपला केक किती भारी झालाय ते. तर पटकन सुरुवात करूया. सगळ्यात आधी इथे मी ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत. तर 2 प्रकारचे मनुके गोल्डन आणि ब्लॅक मनुका घेतला इथे. त्याचबरोबर ॲप्रिकॉट म्हणजे जर्दाळू, काजू, बदाम घेतल्यात आणि इथे मिक्स टुटी फ्रुटी घेतलेली आहे मी. तुमच्याकडे एकाच कलरची टुटी फ्रुटी असेल तरी काहीच हरकत नाही. आता हे सगळे ड्रायफ्रुट्स मिक्स करून घेऊया. एक बोल घ्यायचा आहे आपल्याला आणि हे ड्रायफ्रुट्स आता आपण ना ऑरेंज ज्यूसमध्ये भिजत ठेवणार आहोत. तर सगळे ड्रायफ्रुट्स इथे मी काढून घेते एका बोलमध्ये. त्याचबरोबर इथे मूठभर इतक्या मी टुटी फ्रुटी घेतलेल्या आहेत आणि आता यामध्ये आपण ऑरेंज ज्यूस घालणार आहोत. जनरली काय असतं ना, बाहेरच्या केकमध्ये रम वापरला जातो. तर त्याला रिप्लेसमेंट म्हणून आपण इथे ऑरेंज ज्यूस वापरतोय. तर कोणत्याही कंपनीचा तुम्ही इथे आणू शकता आणि आता पूर्णपणे आपले ड्रायफ्रुट्स भिजले जातील तितपत आपल्याला हा ज्यूस यामध्ये घालायचा आहे. तर तुम्ही आता बघू शकता ड्रायफ्रुट्सच्या किंचितसा वर इतका मी ज्यूस इथे घेतलेला आहे आणि पूर्णपणे ड्रायफ्रुट्स आपले भिजले गेले पाहिजेत. आता हे कमीत कमी अर्धा तास, तुमच्याकडे वेळ कमी असेल तर अर्धा तास, नाहीतर 2 तास हे ड्रायफ्रुट्स छान असे आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत. जितके छान मुरले जातील ना या ज्यूसमध्ये, ऑरेंज ज्यूसमध्ये ड्रायफ्रुट्स, तितकीच आपल्या केकची चव आणखीनच छान येते. साईडला ठेवूया. दुसरीकडे मी पॅन गरम करत ठेवलंय. त्यामध्ये पाव कप इतकी साखर घेतलेली आहे आणि 2 चमचे पाणी घ्यायचं आहे. आता आपल्याला इथे शुगर सिरप तयार करायचा आहे. तर आधी ही साखर जी आहे ती विरघळवून घ्यायची, कॅरमल तयार करायचं आहे आणि थोड्या वेळाने तुम्ही बघू शकता अगदी 2 ते 3 मिनिटात साखर आपली पूर्णपणे ब्राउन होते. आता या स्टेजला ना गॅस बंद तरी करा किंवा लो फ्लेम करा आणि पाव कप साखर होती तर पाव कप इथे आपल्याला पाणी घालायचं आहे, कारण आपण शुगर सिरप तयार करतोय. पण पाणी घालताना थोडं काळजीपूर्वक घाला, कारण हे अंगावर उडू शकतं. थोडं लांब उभं राहून पाणी घालायचं आहे आणि इथे बघू शकताय मस्त असं शुगर सिरप आपलं तयार झालेलं आहे. तर ही सगळी पूर्वतयारी ना आपण करून ठेवली ना, की केक आपला अगदी पटकन तयार होतो. शुगर सिरप रेडी आहे, साईडला घेऊया. त्याचबरोबर मी इथे केक टीन देखील तयार करून घेतलेला आहे. आज मी बटर पेपर यूज करतेय, पूर्ण ग्रेसिंग करून घेतलंय. आता एक बोल घेतलाय, त्यामध्ये पाव कप दूध आणि पाव कप इतक्या ऑइल घेतलेलं आहे. सगळे पदार्थ रूम टेम्परेचरचे असणं गरजेचं आहे. मिक्स करून घेतलं 2 मिनिटांसाठी. आता यामध्ये पाव कप इतकीच साखर घालायची आहे. साखर फार घेऊ नका. मी जे प्रमाण तुम्हाला सांगितलंय ना, अगदी परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे. 2 ते 3 मिनिटांसाठी साखर देखील मिक्स करून घ्यायची आहे, विरघळवून घ्यायची आहे. आता सगळे जिन्नस आपल्याला इथे चाळून घ्यायचे आहेत. 1 कप मैदा घेतला, फुल भरून मैदा घेतलेला आहे. त्याचबरोबर पाव चमचा सुंठ पावडर आणि अर्धा चमचा दालचिनी पावडर घेतलेली आहे. हे घालणं खूप गरजेचं आहे. प्लम केकमध्ये याची टेस्ट असतेच असते. तर आता हे छान असं चाळून घेतलंय. त्याचबरोबर जायफळ इथे आपल्याला पाव चमचा घालायचंय. मी इथे किसून घालतेय. तुम्हाला अंदाज येण्यासाठी दुसऱ्या डिशमध्ये किसून घ्या आणि मग पाव चमचा इतकं ॲड करायचं आहे. आता जे शुगर सिरप आपण तयार केलेलं ते यामध्ये घालून घेते. त्याचबरोबर आपण जे ड्रायफ्रुट्स भिजत ठेवलेले ते देखील ज्यूस सहित सगळे ड्रायफ्रुट्स यामध्ये घालून घ्यायचे आहेत. आता हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तुमच्या लक्षात आलंच असेल, आपण इथे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा अजूनही ॲड केलेला नाहीये. याचं कारण असं, की आधी हे सगळे जिन्नस आपण मिक्स करून घेऊयात. जर का आधीच आपण बेकिंग सोडा पावडर वगैरे घातली ना, तर त्याची पॉवर निघून जाते. त्यामुळे सगळ्यात शेवटी आपण ते घालणार आहोत. तर हे बघा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि हीच कन्सिस्टन्सी इथे अपेक्षित आहे. मी नेहमी केक बनवताना तुम्हाला सांगत असे रिबन कन्सिस्टन्सी हवी, पण या केकमध्ये स्पेशली आपल्याला रिबन कन्सिस्टन्सी नको आहे. असं घट्टसरच बॅटर हवंय, कारण आपण भरपूर सारे ड्रायफ्रुट्स यामध्ये घातलेले आहेत. आता इथे अर्धा चमचा इतका व्हॅनिला इसेन्स घातलेला आहे. जर का आपण अगदी लिक्विड फॉर्ममध्ये जर का हे बॅटर तयार केलं ना, तर सगळे ड्रायफ्रुट्स तळाशी जाऊन बसतील. त्यामुळे ही कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे. आता दुसरीकडे मी ना माझी खास बेकिंग कढई आहे. त्यामुळे मी फक्त बेकिंगसाठी ही वापरते. ही आपल्याला 10 मिनिटांसाठी प्रीहीट करून घ्यायची आहे. आता इथे सगळ्यात शेवटी मी 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे. तो देखील चाळूनच घ्यायचा आहे. मिक्स करून घेऊयात व्यवस्थित. ओव्हर मिक्स करू नका आणि
कोणत्याही केकचं बॅटर ना मिक्स करताना ते एकाच डायरेक्शनने आणि कट अँड फोल्डमध्ये आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता इथे व्यवस्थित हे बॅटर आपलं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि लगेचच हे तयार बॅटर आपण जो आपला केक टीन तयार करून ठेवलेला त्यामध्ये घालून घेऊयात. तर इथे आता सगळं बॅटर मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. केक टीन देखील आपला तयार आहे. त्यामध्ये हे सगळं बॅटर मी घालून घेते. साईडला आपली कढई देखील तिकडे प्रीहीट होतीये. तर व्यवस्थित इथे सगळं बॅटर घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं स्पॅच्युलानेच ना सेट करून घ्यायचं वरनं, कारण घट्ट आहे त्यामुळे वरनं प्लेन करून घ्यायचं. 2 ते 3 वेळा हलकासा टीन टॅप करायचा आणि आता इथे ड्रायफ्रुट्सनेच मी डेकोरेट करून घेते. प्लम केकमध्ये ना भरपूर प्रमाणामध्ये ड्रायफ्रुट्स असतात आणि त्यानेच खूप छान हा केक आपला लागतो. छान टेस्ट येते या केकला. तर जे तुमच्याकडे ड्रायफ्रुट्स अवेलेबल असतील त्याने आपण हा डेकोरेट करून घेऊ शकतो. तर मी इथे काजू, बदाम त्याचबरोबर टुटी फ्रुटी आहेत माझ्याकडे, त्या इथे मी लावून घेतलेल्या आहेत आणि मस्त असा हा केक सगळीकडनं मी डेकोरेट करून घेतलेला आहे. आता हा केक टीन जाईल आपल्या कढईमध्ये. तर इथे छान डेकोरेट करून झालेलं आहे. कढई देखील प्रीहीट झाली. एखादा स्टँड, रिंग काहीही ठेवा. डिश ठेवली तरी चालेल. त्यावर हा केक टीन ठेवायचा. इथे मी ग्लास लीड लावतेय. ग्लास लीडला नेहमी हा होल असतो तो कव्हर करणं खूप गरजेचं आहे. कुठूनही वाफ बाहेर येता कामा नये. आता कमीत कमी 40 ते 45 मिनिटांसाठी हा केक छान असा बेक करून घ्यायचा आहे. मला इथे 50 मिनिटं लागलेली आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त केक तयार झालेला आहे. टूथपिक देखील अगदी क्लीन बाहेर निघालेली आहे. परफेक्ट असा केक आपला इथे बेक झालेला आहे. आता गॅस बंद करते आणि टीन काढून घेऊयात आणि रूम टेम्परेचरला हा केक आपण गार करून घ्यायचा आहे, पण तो एखाद्या कपड्याने झाकून ठेवायचा. अर्धा तास झालेला आहे. मस्त असा गार झालाय आणि तुम्ही बघू शकताय किती इझिली याच्या कडा देखील सुटतायत. तर एखादी डिश घ्यायची आणि त्यावर हा केक टीन उलटा करून आपण ह्याला डिमोल्ड करून घ्यायचा. हलकासा टॅप करायचा आहे आणि किती इझिली केक आपला डिमोल्ड झालाय बघा. बटर पेपर काढून घेऊयात आणि काय भारी दिसतोय. दिसायलाच किती अप्रतिम दिसतोय बघा केक आपला. खूपच भारी हा केक तयार झालेला आहे. अगदी परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला इथे सांगितलं आहे. अचूक प्रमाण. या प्रमाणात जर का तुम्ही केक केलात ना तर अगदी पहिल्या प्रयत्नातच तुमचाही केक अगदी भारी तयार होईल. तर तुम्हाला कट देखील करून दाखवते. यावरनं तुम्हाला अंदाज येईल की आपला केक इथे किती मॉइस्ट, सॉफ्ट आणि भारी झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी आतपर्यंत सगळे ड्रायफ्रुट्स वगैरे आपले इथे दिसतायत. खूपच चवीला भारी हा केक झालेला आहे. तर एकदा नक्की करून पहा. या ख्रिसमसला माझी खात्री आहे तुम्हाला देखील आवडेल. त्याचबरोबर रेसिपी जर का आवडली असेल तर रेसिपीला प्लीज लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर जर का नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशा छान छान आणि नवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. तोपर्यंत टाटा, बाय बाय.